नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला अभित पडे शेवटचा प्रश्न घ्या. अभित पडे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर आता द्राक्ष साहेब माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 20,400 हेक्टर द्राक्ष आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलू द्यायला पाहिजे. आज अहो तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पवार साहेब, द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहेत, मंत्री महोदय जिल्ह्यात आहेत, तुम्ही बोलू का देत नाही? असं नाही ना चालणार. तुम्ही मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून? प्रश्न मांडा. आज अध्यक्ष महोदय 20,400 हेक्टर द्राक्षे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. माझ्या मतदारसंघात मानेगाव असेल, पंढरपूर तालुक्यातलं काशेगाव असेल, स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं द्राक्षामध्ये सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी आमच्या द्राक्षेचं हब म्हणून. आणि मग आमच्या इथल्या परिस्थिती अशी आहे की मंत्री महोदय आपणच उत्तरात दिलंय मे मध्ये राज्यातील शेती पिकाच्या एकूण नुकसानी बाधित शेतकरी मे 2023ला 14,381 आणि मे 2024ला 37,854. परंतु द्राक्षाची परिस्थिती फक्त काय तर सोलापूर जिल्ह्यात 7 हेक्टर आणि मे 2024ला 33 हेक्टर. आज मग आमचं क्षेत्र 20,400 हेक्टर आणि आमचं नुकसान भरपाई किती लोक हेक्टरला मिळाली? 33 हेक्टरला. मग हे नेमकं कुठले निकष लावलेत? नेमकं काय आहे? आज आमचे द्राक्ष बागायतदार इतक्या अडचणीत आहेत. मागच्या दोन्ही अधिवेशनात आम्ही हा विषय मांडलाय. 1 एकर बाग लावायची म्हणलं तर 6 ते 8 लाख रुपये खर्च येतो आणि त्याला कर्ज काढावं लागतं आणि ते कर्जाच्या खाईत आहेत. आज आत्महत्या करायची वेळ आली आहे. द्राक्षेवाले एवढी अवस्था बेकार नाही. आज पाऊस बघतोय आपण, मे मध्ये पडतोय, आवेळी पडतोय, कधी पण पडतोय आणि मग आज मार्केटिंगला द्राक्ष जात नाही. बेदाण्याची अवस्था अशी आहे आणि मग या शेतकऱ्यासाठी आपण नेमकं करणार काय? आणि आपण सांगताय उत्तरात 36,000 रुपये आपण 3 हेक्टर पर्यंत दिले, पण किती लोकांना दिले? 20,000 हेक्टर द्राक्ष आहेत आमच्यात आणि 33 हेक्टरला आपण देताय का? तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठीशी घालतंय? ह्यांच्याशी काय लागेबांधे आहेत आपले? कशासाठी आपण त्याला एवढं पाठीशी घालतोय? कारण 33 हेक्टरला फक्त त्या ठिकाणी जर योजना मिळत असेल तर ह्याचा अर्थ काय घ्यायचा? आणि मग आमच्या शेतकऱ्याला नेमकी मदत कधी मिळणार? आमचं उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, ही जी नुकसान भरपाई दिली जाते ती अवकाळी पावसामुळे दिली जाते. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे अवकाळी पावसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्यांनी अर्ज केला आहे त्यांचे पंचनामे केलेत, त्यांनी सांगितलं असून तेवढी भरपाई ज्या शासनाकडे आकडा उपलब्ध आहेत त्या जर शेतकऱ्यांनी अर्जच केले नसतील जर नुकसान भरपाई होऊन, तर ते कसं आपण कंपनी ग्राह्य धरणार? त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई दिलेली आहे किंवा कंपनीला आपण द्यायला सांगितली आहे. आणि जर सन्माननीय सदस्यांनी असं मला निर्देशन आणून दिलं की अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले पण त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर त्यावर वेगळा तोडगा काढता येईल अध्यक्ष महोदय. त्यामुळे लागवडीखाली किती क्षेत्र आहे हे महत्त्वाचं नाही, नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसानाचं क्षेत्र महत्त्वाचं आहे. चला, प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं. ऐका, तुम्ही ऐकूनच घ्यायला तयार नाही, त्याला काही बोलता येणार नाही. तुम्ही बघा पाटील साहेब, तुम्ही ऐकून घेणारच नसाल. हे बघा, तुम्ही ऐकून घेणार नसाल तर त्याला काही इलाज नाही. हे बघा, तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्यांना उत्तर दिलं. हा 20,000 हेक्टरला त्या ठिकाणी आमच्या इथं नोंद आहे आज आमच्या द्राक्षे आणि 33 हेक्टरला फक्त त्या ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित ज्या लोकांचे पंचनामे झालेत परंतु त्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशांना तुम्ही त्या ठिकाणी देणार का? आणि 33 हेक्टर आज आमच्याकडे एवढी त्याच्यासाठी लोक दारात बसतायत, उपोषण करतायत. सोलापूरचे 81 कोटी रुपये आज कलेक्टर साहेबांनी बोलल्यानंतर त्यांनी सांगतात सरकारचा 140 कोटीचा हप्ता द्यायचा राहिलाय, त्यामुळे इन्शुरन्स कंपनी देत नाही. आज आमचं म्हणणं आहे ज्या 20,000 हेक्टर शेतकऱ्यापैकी 33 हेक्टरला मिळालंय, उर्वरित जे बाधित आहेत त्यांना सरकार त्या ठिकाणी मदत देणार का? 100% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. जर त्या शेतकऱ्यांचे अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई 100% दिली जाईल. आणि सरकार उत्तर घ्या ना. हो अभिजीतजी, उत्तर हो ना. मग अरे मी दिली जाईल सांगितलं ना. मग अरे हो, मी दिले. बघा, मी अर्ज तर केला पाहिजे. अरे शेतकऱ्यांनी कमीत कमी नुकसान झालंय माझं हे तर सांगितलं पाहिजे.
असं नाही करता, त्याला प्रोसेस आहे. हे बघ अहो त्याला प्रोसेस आहे, तुम्ही सांगा तसं कसं चालेल? त्याला प्रोसेस आहे, अर्ज करावा लागतो, नुकसान भरपाई झाली की नाही पंचनामे करतात अधिकारी, शेतकरी चला. पंचनामे करतात, पुढे कृषी जाऊया अधिकारी आता. पंचनामे पुढे करतो. जाऊया. आता हे बघा मंत्री असे महोदयांनी मोगम कसे मंत्री भरपाई महोदयांनी देणार? सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की त्यांना उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल, त्यांनी अर्ज करावा, हे माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. नाही. चला लक्षवेधी क्रमांक 6 आहेत का? लक्षवेधी क्रमांक 6 पुकारा, आपण पुकारा. आपण अभिजित पाटील पाटलांच्या बरोबर बैठकीला मी तुम्हाला दोघांना बोलवतो. अरे प्रश्न तेवढाच आहे, ज्या ज्या लोकांनी इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नसेल मंत्री महोदय, अशा शेतकऱ्यांना मंत्री नुकसान महोदय. भरपाई देण्यात येईल. मंत्री महोदय, सन्माननीय सदस्यांना तुम्ही बैठकीला बोलवा आणि त्यांचं जे काही नुकसान आहे शेतकऱ्यांचं एकदा तपासून ते त्यांचे जे सांगत आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांचं बरोबर आहे, आपण त्यांना बैठकीला बोलवा. चला